नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता जो काही विठ्ठलवारीमध्ये गाण्याचा प्रोग्राम होणार आहे त्याच्यामध्ये सावलीकडून गुरुकुलकडून जे काही ॲप्लिकेशन आता मात्र भरण्यात आले त्याची खबर भैरवी आणि तिलोत्तमाला लागली आहे। या दोघींनी मिळून प्रेक्षकांनो इतका मोठा आणि घाणेरडा प्लॅन केला आहे ना, काही झालं तरी त्या आता ॲप्लिकेशनमध्ये तिचं नाव रिजेक्ट झालं पाहिजे, म्हणजेच त्याचं सगळं आपल्याला मिळालं पाहिजे असा भैरवीचा प्लॅन आहे। आणि हा प्लॅन तिचा आता पूर्णपणे वर्कआउट करण्यासाठी तिलोत्तमा मात्र तिला मदत करणार आहे। होय मंडळी, या दोघींचा घाणेरडा प्लॅन इकडे मात्र आता खरंच कामी येणार का, की सावली आता विठ्ठलाच्या कृपेने सावलीला ते नॉमिनेशनमध्ये नावही मिळणार आणि आपल्या ओवीला तिकडे गाण्याचा चान्स मिळून ओवी विनरसुद्धा होणार आहे। मंडळी, आजचा भाग इतका इंटरेस्टिंग दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे मात्र तिलोत्तमा भैरवी सावलीच्या आयुष्यात परत एकदा खूप मोठं वादळ घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे, परंतु यावेळेस मात्र पार्टिसिपेशनमध्ये ओवी सारंग महेंदळे असल्यामुळे तिलोत्तमा मात्र माघार घेणार का, हे पाहणं मात्र प्रेक्षकांनो फारच इंटरेस्टिंग ठरणार आहे। तर आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आता आपण काय पाहतोय मित्रांनो, जसा ओवीचा क्लास झाला, सारंग आता तिला म्हणत असतो चल आता आपल्याला घरी जायचे, तेव्हा मात्र बाबा आजची क्लास खूप मस्त होती। सारंग म्हणतो बरोबर आहे, तुझी सावली टीचर होती ना, मग तर तुझा क्लास मस्तच असणार ग बाई। तेवढ्यात अबीर मात्र तिकडे येतो आणि म्हणतो सुपर हिरो, अरे मी काय म्हणतोय, आजचा दिवस ओवीला इथे राहू देणार आहे, प्लीज प्लीज माझ्यासोबत आता मला खूप मस्ती करायची आहे, तिच्यासोबत माझ्यासोबत तिलाही खेळायचं आहे, मला खूप मज्जा येईल ना। ओवीसुद्धा म्हणते बाबा प्लीज ना बाबा प्लीज। तेव्हा तो म्हणतो अगं तू इथे कशी काय राहू शकते, तसंही आपल्याला घरी जायचं आहे ना। तेव्हा बबलू म्हणतो का नाही राहू शकत इकडे, आपल्याला जायचं तर आपण जाऊ ना, आता मी सगळ्या गोष्टी मॅनेज करतो। सावली म्हणते राहू द्या सारंग, तिची एवढी इच्छा आहे ना, मग राहू द्या ना। आता मात्र ओवीची जिद्द मात्र तो काही पूर्ण करायला तयार नाही आहे। सारंग म्हणतो अगं तिचे कपडे वगैरे काहीच नाही। बबलू म्हणतो तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा, मी लगेच ओवीसाठी मार्केटमधून कपडे घेऊन येतो। तेव्हा आता प्रेक्षकांनो इकडे मात्र ओवी अबीरसोबत आता मस्ती करण्यासाठी सावलीच्याच घरी राहणार असते। सावली मात्र म्हणते आपलं ठीक आहे, पण ओवीच्या आईला तर काही प्रॉब्लेम नाही ना, अगं आई तर बाहेर गेली आहे ना, आणि तेही कामानिमित्त। तेव्हा सावली म्हणते काय, अशाच कामानिमित्त त्या नेहमी बाहेर असतात ना। तेव्हा सारंग म्हणतो कसं आहे ना, आम्ही ज्या केसवर काम करतोय त्या केसमध्ये महिला असतात, त्याच्यामुळे आता ती जात असते, तू त्या गोष्टीचा जास्त विचार करू नको, इथे मस्त ओवी तू आराम कर, मस्ती कर। आणि मी काय सांगतोय, ओवीला सवय आहे तिच्या आजूबाजूला कोणीतरी लागतं, नाहीतर रात्री बेरात्री मात्र ओवी घाबरते बरं का, आणि तिला आता रात्री पाणीसुद्धा लागतं। बबलू म्हणतो अरे एवढं सांगतोय का दादा, ती सावली वहिनी पण त्या अबीरची आई आहे ना, मग तू कशाला काही काळजी करतोय, माझी बाईक आहे, आता मी इथं घरी घेऊन जातो तुला, तू मला घरी सोडव आणि मी मात्र बाईक घेऊन मार्केटमध्ये पुन्हा कपडे घेऊन येतो। सारंग मात्र आता इकडे घरी निघालाय, मग तिथून ओवीचे कपडे आणून मार्केटमधून वेगळे वेगळे कपडे घ्यायची काय गरज आहे, काय हरकत आहे। सगळेजण आता इकडे रेडी होतात। सावली मात्र म्हणते तुम्ही काळजी करू नका, मी ओवीच्या बाजूला झोपेल, तिची काळजीसुद्धा घेईल, मला आता माझ्या बहिणीची काळजी घ्यायची आहे ना। असं जेव्हा अबीर म्हणतो तेव्हा मात्र सारंग म्हणतो पाव किलो बहिणीची चांगली काळजी घे बरं का, असं म्हणून मात्र सारंग बबलू तिकडून निघून जातात। दुसरीकडे राजकुमार मात्र प्रेक्षकांनो बॅग भरून आता कुठेतरी निघत असतो। मोनिका त्याला 1000 वेळा विचारते कुठे चाललास कुठे चाललास, पण तो काही सांगायला तयारच नाही आहे। अरे तू एवढी मोठी बॅग भरून चाललास तरी कुठे, मी कामानिमित्त बाहेर चाललोय आणि तू तुझ्या बायकोला सांगणार नाही आहेस का। तेव्हा मात्र तो म्हणतो तुझ्या डोक्यामध्ये काय चाललंय, जर आईंनी मला विचारलं तर मी काय सांगू। तेव्हा मात्र एक काम करतो, आईला सांग आपण मध्य प्रदेशमध्ये आपलं नेटवर्क सेट करणार होतो ना, त्याच्याच मीटिंगला मी चाललोय, झालं ना आता प्रॉब्लेम सॉल्व, आता चुपचाप बस। मोनिका म्हणते नाही आईसाठी तू मला कारण दिले, पण मला खरं खरं सांग, मी तुझी बायको आहे, मला सगळं माहिती पाहिजे। इकडे मात्र त्याच्या डोक्यात काय सुरू आहे तो काही मोनिकाला सांगायला तयारच नाही आहे। तो म्हणतो आता जर मी काही केलं नाही तर आपण दोघंही बर्बाद होऊ शकतो। असं काय आहे ज्यामुळे आपण दोघं बर्बाद होऊ शकतो, अरे मला काहीतरी सांग, काहीतरी हिंट दे। तेव्हा राजकुमार मात्र काहीच बोलत नाही, मला वाटतं 1-2 दिवस लागतील, नाहीतर 15-20 दिवससुद्धा लागू शकतात, पूर्ण काम झाल्याशिवाय मी येणार नाही आहे। आणि तन तन करत राजकुमार मात्र तिकडून निघतो। मोनिका विचारते नक्कीच याने काहीतरी घोटाळा घातलेला दिसतोय, एवढ्या तडकाफडकी हा चाललाय म्हणजे याला खंड्या तर सापडला नाही ना। आता मात्र तिला टेन्शन आलेलं असतं, पण इकडे मी सुद्धा तुझी बायको आहे, तू कुठे चालला, तुझं काय चाललंय, हे सगळं मी शोधून काढते। अरे आतापर्यंत मी काही शांत थोडीच बसले होते। इकडे मात्र ओवी अबीरची मस्ती सुरू असते। सावली म्हणते काय रे काय चाललंय तुमचं, खेळ संपणारी की नाही
आहेस तुमचा ड्रॉइंगचा? ती म्हणते माहिती आहे का अबीर किती सुंदर ड्रॉइंग काढतोय, खूप मस्त ड्रॉइंग असते ना याची. सावली म्हणते हो अगं ओवी, तुला माहिती आहे का अबीर जेव्हा जेव्हा ड्रॉइंग काढतो ना त्याला आजूबाजूला काय चाललंय काहीच भान राहत नाही आणि त्याच्याच दुनियेमध्ये तो आता मग्न असतो. तेवढ्यात आता व्यंकटेशचा कॉल येतो. तो म्हणतो अम्माची तब्येत खराब झाली आहे म्हणून मला आता जायला लागेल. तेव्हा सावली मात्र म्हणते ठीक आहे, तिकडे जाऊन मला सगळी आता अपडेट द्या. ओवी म्हणते खरंच तुझी ड्रॉइंग खूप छान आहे, चल आता आपण वेगळा गेम खेळायचा का? तो म्हणतो आता पकडापकडी खेळायची का? नाही रे पकडापकडी नको, आपण स्टोन पेपर सीझर खेळूया का? तेव्हा मात्र ती म्हणते मला या गेममध्ये ना कधीच कोणी हरवलेलं नाहीये. लगेच अबीर मात्र खेळतो आणि दोघांचं सेम आता कैची येते. तेवढ्यात पुन्हा ते सुरू करतात. ओवीला जिंकवण्यासाठी स्वतःला मात्र अबीरने पेपर बनवलेलं असतं. तेव्हा ती म्हणते मी जिंकली. सावलीला हे सगळं कळतं. अबीर म्हणतो चला आता दोघांनी दूध फिनिश करायचं आणि झोपायचे बरं का. सावली पण म्हणते हो अबीर आता गुड बॉय आहे, ओवी सुद्धा गुड गर्ल आहे, पटापट दूध प्यायचं आणि झोपी जायचं बरं का. दुसरीकडे सारंग मात्र घरी येतो. अमृता त्याला म्हणते काय रे ओवी कुठे, आज सकाळपासून मला दिसलीच नाही. तो म्हणतो ओवीने जिद्दच केली वहिनी सावलीकडे राहायचं म्हणून, मी तिथे सोडून आलो. ती म्हणते तू पागल आहेस का, तुला समजतं का? अरे मला सांग ओवीच्या तोंडातून चुकीन सुशिलाबद्दल जर काही निघालं की सुशिला तिची आई नाही तर मात्र किती महागात पडेल आपल्याला हे सगळं. तेव्हा मात्र सारंग म्हणतो ती माझी मुलगी आहे, ती कधीच कोणासमोर तोंड उघडणार नाहीये. एक वेळ मी माती खाईल वहिनी पण माझी ओवी मात्र कधीच आता काही तोंडातून शब्द काढणार नाही. अरे हो मला माहिती आहे ती हुशार आहे, पण आता इकडे कसं आहे ना वहिनी सावलीसोबत ती खूप कम्फर्टेबल असते म्हणूनच म्हटलं राहा आजच्या दिवस तिकडे. आता एवढी जिद्द करत होती तर आता दुसरीकडे अमृता म्हणते अरे हो मलाही वाटतं ना रक्ताचं नातं नाही आहे पण त्या दोघींचा बॉन्ड खूप चांगला आहे. आता हे सगळं तिलोत्तमाबाई ऐकते, तिला तर भयंकर राग येतो. दुसरीकडे अबीर ओवीला झोपवत असतो, अक्षरशः तिला प्रेमाने थापडत असतो. सावली मात्र म्हणते अबीर काय चाललंय? तेव्हा अबीर मात्र सावलीला चुब्बस असा इशारा करतो. ती म्हणते ठीक आहे रे ओवी झोपली का? आई ओवी ठीक आहे, पहिले झोपत नव्हती, नंतर मी तिला आता तू मला सांगितलेली राजकुमार राजकन्याची गोष्ट आहे की नाही चेटकिनीची, मी सांगितली आणि ती झोपी गेली. आता मात्र या सगळ्यामध्ये तिने तुझ्यासाठी पाणी तर आणलंय पण उगाच तिला आता प्रॉब्लेम नको व्हायला. तेव्हा सावली म्हणते हो रे मी पाणी आणून ठेवले आणि मला खरी गोष्ट सांग, मग अशी तू गेममध्ये मुद्दामून हरला ना ओवी जिंकावी म्हणून. आता मात्र अबीर खूप खुश झालेला असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र सावलीला स्पष्ट दिसतो. आता मात्र आम्ही बहीण भावासारखं राहतोय आई, तुला चांगलं वाटते ना? तेव्हा सावली मात्र दोघांचे आता डोकावून हात फिरवते आणि आता ती मनातल्या मनात विचार करते अरे अबीर खरंच तुला स्वतःची एक बहीण होती पण काळाने ती बहीण तुझ्यापासून हिरावली. खरं तर तुझी बहीण असती ना तर तू आत्ता तिची एवढीच लाड केले असते. आणि या सगळ्याचा असं म्हणून आता मात्र ओवी आली तुझ्या आयुष्यात बहिणीची कमतरता आता पूर्ण झाली आहे ना. इकडे मात्र मोनिका सतत कॉल ट्राय करते राजकुमारचा, तो काही फोन त्याचा लागतच नाही. ती भयंकर चिडलेली असते, काय चाललंय याचं, फोन का लागत नाही आहे, फोन का उचलत नाही आहे, सारखा फोन ट्राय करते अजूनसुद्धा फोन लागला नाही. साधा आता खंड्या तर याला सापडला नसेल ना. मोनिकाला जाम टेन्शन आलेलं असतं, तिला तेच वाटतं खंड्याचा फोन तिने अनलॉक केला आणि त्याचं लोकेशन मात्र आता ट्रेस तर झालं नाही ना अशी भीती तिला वाटते. आणि लोकेशन जर ट्रेस झालं तर मात्र राजकुमारला तो नक्की आता सापडू शकतो. मी एक काम करते, मला तर काही सांगत नाही ना, भैरवीला नक्की काही ना काही सांगेल. आता भैरवीकडे ती जाते, तिला आता म्हणते राजकुमारला फोन लाव. तेव्हा राजकुमार तिच्यापासून काही लपवतोय का हे मात्र मला बघायचे. राजकुमारला काही समजलंय का, खंड्या जर त्यांच्या हाताला लागला तर माझं काही खरं नाहीये असं मात्र आता मोनिकाला वाटत असतं. इकडे मात्र मुलांना आता सगळी सावली लाड करत असते, सगळं खायला प्यायला देते, सतत फोन बघत असते. तेव्हा ते म्हणतात आई आम्ही फोन बघत नाही आहोत, एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन बघतोय. अंध मुलांसाठी ना एक स्पर्धा ठेवली आणि तिकडे गायक आता गाणं गाणार आहेत, गायक आता सगळे गाणं गायले ना त्यांना प्राईज मिळणार आहे. सावली म्हणते किती छान ना. अगं पण यामध्ये अट आहे ना 10 वर्षाच्या खालचं असायला पाहिजे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला. अबीर म्हणतो आई आता तुझं नाही पण आपल्या बार्बी डॉल आहेत ना मस्तपैकी, त्यांना घाल त्याच्यामध्ये पार्टिसिपेशनला. तेव्हा सावली म्हणते खरंच खूप चांगली संधी आहे ओवी, तू गाशील का गं, विठुरायाची सेवा करायला मिळेल तुला, पंढरपूरला जायला मिळेल. ओवी म्हणते पण मला तर काहीच येत नाही, पंढरपूर खूप लांब आहे ना. सावली म्हणते अगं कठीण असलं तरी मी आहे ना, तुझी छान प्रॅक्टिस करून घेईल आणि तुझ्या बाबाकडून परमिशन आपण काढू. विठुरायाला भेटायचं असेल ना, आपल्या हाताने सेवा होणार असेल तर मी नक्की हे सगळं करेल. याच्यासाठी आता त्यांना आनंद होतो. बाबांना विचारते. सावली म्हणते हो तुझे बाबा आता झोपले असतील ना, थांब आपण त्यांना नंतर कॉल करू. सारंग खरंच झोपलेला असतो. जसं त्याला जाग येते जोरजोरात ओवी ओवी आवाज
देतो. त्याला वाटतं ओवी अमृताकडे असेल. बिचारा सारंग, त्याला अजिबात ओवीशिवाय राहायची सवय नसते. मग सारंगला आठवतं ओवी तर सावलीकडे आहे. मग आता सावली काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना तिकडे? ओवी ठीक आहे ना? ती म्हणते अहो काहीच अजिबात प्रॉब्लेम नाही. आता आम्ही वेगळ्या कारणाने तुम्हाला फोन केला आहे. इकडे ना अंध मुलांसाठी एक गाण्याचा प्रोग्राम आहे. लहान मुलं गाऊ शकतात आणि त्यासाठी 2 दिवसानंतर आपल्याला पंढरपूरला निघायचे. तेव्हा सारंग मात्र म्हणतो अगं मला शक्य नाही, माझी खूप मोठी केस आता फायनलला आली आहे, मला नाहीच वाटत मला तिथे येता येईल. तेव्हा सावली म्हणते ठीक आहे, मला आता काहीच हरकत नाही आहे, गुरुकुलकडून मी आता ॲप्लिकेशन देणार आहे. आता ओवीला न्यायचे तिकडे मला गायला, मी तिच्यासोबत असेलच. तुम्हाला काही हरकत नसेल तर मी तिला नेऊ का? आता सारंग म्हणतो मला काहीच हरकत नाही, तू बरोबर आहेस म्हटल्यावर मी कशाला लोड घेऊ गं, तू जा, तू सुद्धा आई इतकंच प्रेम करतेस ना तिच्यावर. ओवी मात्र म्हणते थँक्यू बाबा, तू तर भारी आहेस. सारंग म्हणतो ओवी स्वतःची काळजी घ्यायची आहे तिकडं जाऊन. ओवी म्हणते हो बाबा आम्ही सगळं व्यवस्थित करू, सावली टीचरला मी सोडणारच नाही ना. तिलोत्तमा तेवढ्यात येते आणि ओवी म्हणायला लागते थँक्यू बाबा, आय लव्ह यू बाबा. अबीरसुद्धा आता थँक्यू सुपर हिरो म्हणतो, आय लव्ह यू म्हणतो. सावली आता सुद्धा ती गडबडीत थँक्यू आय लव्ह यू म्हणते. सारंग घाबरतोच आणि हे सगळं काय चाललंय, अक्षरशः सारंग लाजतो. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते काय रे सकाळी सकाळी सावलीला कॉल केला आहे, काय मस्त ना. आता तिलोत्तमा म्हणते कुणाला कॉल केला आहे तू? तिच्या घरी ओवी कुठे, तिच्या घरी का राहायला गेली? ओवीसाठी कॉल केला होता. अगं एक कॉम्पिटिशन आहे पंढरपूरला, त्याच्यासाठी परमिशन मागायला कॉल केला होता. अच्छा असं आहे का? तेव्हा आता ती जिथे गेली ना तिला तिथेच राहू दे. आणि खरं तर तू विसरू नको सावलीने तुझ्याबरोबर काय केलं आहे. तुझ्या तोंडावर डिवोर्सचे पेपर मारले होते ना आणि तुझी बाजूसुद्धा तिने समजून घेतली नाही. मग अशा मुलीचा विचार तू काय करतोयस? ओवी तिथे गेलीच का? मला पटत नाही आहे. आता तिला तिकडेच कायमचं राहू दे, तिला या घरात आणायची अजिबात गरज नाही आहे. दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो खंड्याच्या जवळ मार्क असतो. तेव्हा आता भैरवी तिकडे जाते. ती म्हणते ती प्रॉपर्टी नाही पाहिजे मला, दुसरीकडे असेल काही तर मला सांग. मग त्याला आता इकडे मी औषध देईल ना. मी तुला खरं सांगू का, माझ्या नवऱ्याची माझ्या आईवडिलांची सेवा नाही केली, हा कुठला गुंड त्याची आपण सेवा करतोय? मला तर नवल वाटतं या खंड्याची सेवा करायला आणि त्याची आपल्याला गरज आहे. त्याने सावलीच्या बाबतीत काही वर्षापूर्वी जे केलं आहे ना ते मात्र आपल्याला शोधून काढायचे. तेवढ्यात बाहेरून जोरात आवाज येतो भैरवीजी. तेव्हा इथेच मात्र आपला भाग संपतो प्रेक्षकांनो. आता मात्र सावलीच्या जवळ सारंग जातो. काय गं कॉम्पिटिशनची तयारी वगैरे आता चालू आहे का? असं मात्र आता तो जेव्हा बोलतो प्रेक्षकांनो, सावली मात्र म्हणते हो फॉर्म भरण्याचा मी प्रयत्न करते, पण कसं आहे खूप लोकांनी फॉर्म भरला आहे ना, मग आता ऐन टाईमला मला नाही वाटत ओवीचं सिलेक्शन होईल की नाही, आता मला काहीच कळत नाही आहे. तेवढ्यात तिलोत्तमा भैरवीचं बोलणं मात्र चालू होतं प्रेक्षकांनो. काही करून आता सावलीच्या कामामध्ये पूर्णपणे अडथळा आणण्यासाठी भैरवी सज्ज झाली आहे. तिलोत्तमा तिला पूर्ण मदत करते आणि सावलीचं ॲप्लिकेशन रिजेक्टच झालं पाहिजे यासाठी दोघीजणी आता प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, सावल्याची जणू सावली या मालिकेचे येणारे अपडेट, एपिसोड रिव्ह्यू ऐकून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा प्रेक्षकांनो. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.